नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सरनाम्यामधलं आपलं आता हे शेवटचं लेक्चर आहे सरनामा या सब टॉपिकवरचं. त्याच्यानंतर आपण बघणार आहोत आता की सरनाम्याबद्दल कोणी काय म्हटलेलं आहे. जनरल लक्षात ठेवा, नानी पालखीवाला यांनी म्हटलेलं आहे की सरनामा हा आयडेंटिटी कार्ड ऑफ द कॉन्स्टिट्यूशन, म्हणजे राज्यघटनेचं हे ओळखपत्र आहे. हे आपण सुरुवातीला बघितलेलं आहे. अल्लादी कृष्ण स्वामी अय्यर हे घटना समितीतले एक महत्वाचे कायदेतज्ञ होते. यांनी म्हटलेलं आहे की द प्रिएम्बल टू अवर कॉन्स्टिट्यूशन एक्सप्रेसेस व्हॉट वी हॅड थॉट ऑर ड्रीम्ड सो लॉंग, म्हणजे आपण ज्या गोष्टींचा वर्षानुवर्ष विचार केला होता, ज्याची स्वप्न पाहिली होती, ते सर्व सरनाम्यामध्ये आहे. आता हे मूळ कोड जे आहेत ना, हे इंग्लिशमध्ये आहेत, म्हणून मी मुद्दाम तुम्हाला इंग्लिशमध्ये सांगतोय, कारण बऱ्याचदा असा प्रश्न विचारला जातो. किंवा 2025 पासून जी तुमची डिस्क्रिप्टिव्ह एक्झाम सुरू होईल, डिस्क्रिप्टिव्ह पॅटर्न सुरू होईल, त्यावेळी तुमच्या उत्तरांमध्ये जर असे कोट तुम्हाला टाकता आले योग्य ठिकाणी, तर तुमच्या उत्तराचं वजन वाढेल. ओके, राईट. त्याच्यानंतर डॉक्टर के मुंशी हे पण घटना समितीचे एक मेंबर होते. त्यांनी म्हटलेलं आहे सरनाम्याच्या बाबतीत की इट इज द होरोस्कोप ऑफ अवर सॉव्हरीन डेमोक्रॅटिक रिपब्लिक. होरोस्कोप म्हणजे कुंडली. सरनामा ही आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याची कुंडली आहे. कोणी म्हटलेलं आहे हे? के एम मुंशी. ओके, के एम मुंशी. त्याच्यानंतर पंडित ठाकूरदास भार्गव यांनी काय म्हटलेलं आहे? प्रिएम्बल इज द मोस्ट प्रिशियस पार्ट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. हा सगळ्यात मौल्यवान भाग आहे सरनामा घटनेमधला. इट इज द सोल ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. सोल शब्द लक्षात ठेवा, प्रेशियस शब्द लक्षात ठेवा. प्रेशियस म्हणजे मौल्यवान, सोल म्हणजे आत्मा. इट इज अ की टू द कॉन्स्टिट्यूशन. राज्यघटनेची किल्ली आहे ती. मौल्यवान, प्रेशियस, सोल, आत्मा, की म्हणजे किल्ली. इट इज द जेवेल सेट इन द कॉन्स्टिट्यूशन. हिरा आहे राज्यघटनेतला. इट इज अ प्रॉपर यार्डस्टिक with which we can measure the worth of the constitution. ही एक मोजपट्टी आहे. सरनामा ही एक मोजपट्टी आहे की जिच्याने आपण राज्यघटनेचं मूल्य मोजू शकतो. तर पंडित ठाकूरदास भार्गवांनी फारच सुंदर शब्द वापरलेले आहेत. प्रेशियस, सोल, की, जेवेल, यार्डस्टिक. महत्वाचे शब्द लक्षात ठेवा. सर अर्नेस्ट बेकर का बार्कर, हे इंग्लिश पॉलिटिकल सायंटिस्ट आहेत. बार्कर, ओके. यांनी म्हटलेलं आहे की कॉन्स्टिट्यूशन इज द की नोट ऑफ द सरनामा. हा की नोट ऑफ द कॉन्स्टिट्यूशन. की नोट म्हणजे काय? की नोट म्हणजे कुठल्याही गोष्टीतला महत्वाचा भाग. जशी एखादी जर सभा असली तर त्याच्यामध्ये आपण म्हणतो की की नोट ॲड्रेस म्हणजे सगळ्यात महत्त्वाच्या व्यक्तीचं भाषण. तर तसं सरनामा हे सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. की नोट आहे कशामधला? राज्यघटनेमधला. ओके, अर्नेस्ट बार्कर यांनी म्हटलेलं आहे. यांचं एक पुस्तक आहे प्रिन्सिपल्स ऑफ सोशल अँड पॉलिटिकल थेरी 1951. या पुस्तकाच्या सुरुवातीच्या प्रस्तावनेमध्ये त्यांनी भारतीय राज्यघटनेतल्या सरनाम्याचा उल्लेख केलेला आहे. त्यांच्या पुस्तकामध्ये, ते इंग्लिश आहेत. त्यांनी म्हटलेलं आहे की आय एम ऑल द मोर मूड आहे ते मूड टू कोट इट. कोट इट म्हणजे काय? सरनामा. त्यांनी पुस्तकाच्या सुरुवातीला सरनाम्याचा उल्लेख केला आहे आणि ते म्हणतात की मी या सरनाम्याचा उल्लेख याच्याकरता केलेला आहे because I am proud that people of India should begin their independent life by subscribing to the principles of political tradition which we in the West call Western but which is now something more than the Western. मराठीत सांगतो. त्यांनी असं म्हटलेलं आहे की मला या गोष्टीचा अभिमान वाटतो की ज्या
प्रिन्सिपल्सला, ज्या तत्वांना आपण पाश्चिमात्य तत्व म्हणतो, त्या तत्वांच्या बेसिसवर सरनाम्यामध्ये सुरुवात झालेली आहे आणि त्याच्यामुळे ती तत्व आता नुसती पाश्चिमात्य राहिलेली नाही आहेत. या पद्धतीने त्यांनी गौरव केलेला आहे आणि ते त्यांनी हा उल्लेख त्यांच्या या पुस्तकाच्या प्रस्तावनेमध्ये केलेला आहे. नंतर फॉर्मर चीफ जस्टिस ऑफ इंडिया एम हिदायतुल्ला, मोहम्मद हिदायतुल्ला हे सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होते पूर्वी. त्यांनी म्हटलेलं आहे प्रिॲम्बल इज द सोल ऑफ आवर कॉन्स्टिट्यूशन. आता सोल हा शब्द इकडे पंडित भार्गवांनी पण वापरला होता, लक्षात ठेवा. प्रिॲम्बल इज द सोल ऑफ कॉन्स्टिट्यूशन विच लेज डाऊन द पॅटर्न ऑफ आवर पॉलिटिकल सोसायटी. आपल्या राजकीय समाजाचं पॅटर्न हा सरनामा घालून देतो. इट कंटेन्स सॉलेम रिझॉल्व, म्हणजे आपलं डिटर्मिनेशन, आपला निश्चय त्याच्यातनं दिसतो. विच नथिंग बट रिव्होल्युशन कॅन अल्टर. तर आपल्या सरनाम्यामध्ये ते म्हणतात की आपल्या सरनाम्यामध्ये असा आपला निश्चय दिसतो की जो निश्चय एखाद्या क्रांतीशिवाय बदलणं अशक्य आहे. म्हणजे इतका हा पक्का निश्चय आहे आणि इतका पक्का निश्चय आपल्या राज्यघटनेच्या सरनाम्यामध्ये दिसतो, असं म्हटलेलं आहे भारताचे सर्वोच्च न्यायालयाचे माजी मुख्य न्यायाधीश एम हिदायतुल्ला. ओके, आता एक महत्त्वाचा प्रश्न डिस्कस केला जातो की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे की नाही, याच्यावर बरीच खलबतं झाली, बरेच वादविवाद झाले, मतांतरे आहेत. तर वेगवेगळ्या केसेसमध्ये हा प्रश्न चर्चेला गेला सुप्रीम कोर्टामध्ये. आता हा प्रश्न मुळात उद्भवला कशामुळे, याचं कारण म्हणजे की राज्यघटना संपूर्ण तयार झाल्यानंतर सरनामा आला. म्हणजे घटना समितीनेच त्याला स्वीकार केला सरनाम्याला, पण सगळी राज्यघटना म्हणजे कलम क्रमांक 1 पासून त्यावेळी जितकी कलम होती सगळी कलम फायनल झाल्यानंतर, म्हणजे सगळं पुस्तक तयार झाल्यानंतर ही प्रस्तावना त्याच्यावर लावली गेली. म्हणून या प्रस्तावनेला कुठलाही नंबर नाही आहे, तसा सरनाम्याला कुठलाही नंबर नाही, कलम क्रमांक 1 किंवा 2 असा कुठलाही नंबर नाही. तो फक्त सगळं पुस्तक झाल्यानंतर त्याच्यावर प्रस्तावना लावण्यात आलेली आहे. मग राज्यघटना कलम क्रमांक 1 पासून वाचायची का सरनाम्यापासून वाचायची? म्हणजेच सरनाम्याला राज्यघटनेचा भाग म्हणायचा की नाही म्हणायचं? बेरुबादी युनियन केस अत्यंत महत्त्वाची केस आहे 1960 मधली. बेरुबादी युनियन केस लक्षात ठेवा. याच्यामध्ये हा प्रश्न पहिल्यांदा आला डिस्कशनला. तर त्यावेळी सुप्रीम कोर्टाने असं म्हटलं की प्रिॲम्बल म्हणजे सरनामा इज द की टू ओपन द माइंड ऑफ द मेकर्स. म्हणजे काय की ज्यांनी ही राज्यघटना निर्माण केली त्या राज्यघटनेच्या निर्मात्यांच्या मनामध्ये काय चालू होतं हे बघण्यासाठी, म्हणजे त्यांचं मन, त्यांचा मेंदू ओपन करण्यासाठीची किल्ली म्हणजे सरनामा आहे. म्हणजे थोडक्यात काय की सरनामा वाचल्यावर आपल्याला कळतं की राज्यघटनेचे जे निर्माते होते त्यांच्या मनात काय होतं हे आपल्याला सरनामा वाचून कळू शकतं, असा याचा अर्थ झाला. प्रिॲम्बल इज द की टू ओपन द माइंड ऑफ द मेकर्स but it cannot be considered as part of the constitution. पण सरनाम्याला राज्यघटनेचा भाग समजता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने म्हणजे सर्वोच्च न्यायालयाने बेरुबादी युनियन केसमध्ये दिला. क्लिअर, लक्षात ठेवा पक्क. म्हणजे का पुढे त्यांनी म्हटलं की एखाद्या कलमामध्ये वापरलेले शब्द जर संदिग्ध असतील किंवा त्या शब्दाचे एकापेक्षा जास्त अर्थ निघत असतील तर योग्य अर्थ लावण्यासाठी सरनाम्याचा उपयोग होऊ शकतो, परंतु तरीही सरनाम्याला घटनेचा भाग म्हणता येणार नाही. म्हणजे हे म्हणता सर्वोच्च न्यायालयाने एक प्रकारे सरनाम्याचा एक महत्त्वाचा उपयोग पण सांगून टाकला. काय उपयोग सांगितला? हा उपयोग सांगितला की जर एखाद्या राज्यघटनेच्या एखाद्या कलमामध्ये एखादा शब्द असा असेल की तो शब्द संदिग्ध आहे
किंवा त्या शब्दातनं एकापेक्षा जास्त अर्थ निघत असतील तर त्या शब्दाचा योग्य अर्थ काढण्यासाठी आपण सरनाम्याचा उपयोग करू शकतो. कारण काय? कारण सरनाम्याने आपल्याला, सरनामा ही एक किल्ली आहे राज्यघटनेच्या निर्मात्यांचं माइंड ओपन करण्यासाठी. म्हणजे सरनाम्याने आपल्याला घटना समितीमध्ये काय विचार होता ते कळेल आणि त्याच्यामुळे एखाद्या शब्दाचा अर्थ आपल्याला लावता येईल. पण तरी सुद्धा सरनाम्याला राज्यघटनेचा भाग समजता येणार नाही असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं बेरुबारी युनियन केसमध्ये. राईट. आता त्याच्यानंतर एक महत्वाची केस आली 1973 मध्ये, केशवानंद भारती केस. 1973 मध्ये जी केशवानंद भारती केस आली, ही केस अत्यंत ऐतिहासिक होती. 13 न्यायाधीशांच्या घटनापीठाने दिलेला तो निर्णय होता आणि त्यांनी आधी 1960 मध्ये जी बेरुबारी युनियनची केस होती, ज्याच्यामध्ये असं म्हटलं होतं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही, तो निर्णय केशवानंद भारती केसने पालटला आणि असं म्हटलं सुप्रीम कोर्टाने की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. राईट. सो बेरुबारी युनियन खटल्याचा निर्णय अमान्य केला आणि म्हटलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. आणि सरनामा अत्यंत महत्वाचा असून त्यातील उदात्त दृष्टीच्या परिप्रेक्ष्यातूनच राज्यघटना वाचली गेली पाहिजे आणि तिचा अर्थ लावला पाहिजे. आणि केशवानंद भारती केस 1973 मध्ये असं पण म्हटलं सर्वोच्च न्यायालयाने की घटना जी वाचायची असेल, घटना वाचताना सरनाम्यामध्ये म्हणजे प्रिॲम्बलमध्ये जी उदात्त तत्व आहेत, जो उदात्त परिप्रेक्ष्य आहे, त्या परिप्रेक्ष्यातूनच घटना वाचली गेली पाहिजे आणि त्या परिप्रेक्ष्यातूनच घटनेचा अर्थ लावला गेला पाहिजे. म्हणजे एका प्रकारे सर्वोच्च न्यायालयाने सरनाम्याचा एक महत्वाचा उपयोग सुद्धा अप्रत्यक्षपणे इथे सांगितला. राईट. परफेक्ट. आणि मग आता म्हणजे थोडक्यात काय, केशवानंद भारतीने काय सांगितलं, केशवानंद भारती केसने सांगितलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. मग हे कधी झालं? 1973 मध्ये. आता मग सरनामा हा जर राज्यघटनेचा भाग असेल तर आपल्याला माहिती आहे की राज्यघटनेमध्ये बदल करता येतात, घटनादुरुस्ती करता येते. आणि मग सरनामा जर हा राज्यघटनेचा भाग असेल तर याचा अर्थ सरनाम्यामध्ये सुद्धा बदल करता येतील. राईट. आणि त्यानुसारच मग 73 मध्ये हा निर्णय आला आणि आपल्याला माहिती आहे की 1975 मध्ये सरनाम्यामध्ये बदल करण्यात आला आणि 3 शब्द ऍड करण्यात आले. कोणते शब्द ऍड करण्यात आले? एक म्हणजे सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी. म्हणजे समाजवादी, धर्मनिरपेक्ष आणि अजून एक शब्द होता अखंडता. ओके. सो पोझिशन अशी झाली की बेरुबारी युनियन केस 1960 याच्यात सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की सरनामा हा राज्यघटनेचा भाग नाही. पण 1973 मध्ये जी केशवानंद भारतीची केस होती त्याच्यामध्ये सुप्रीम कोर्टाने निर्णय दिला की नाही, सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. आणि मग सरनामा हा जर राज्यघटनेचा भाग असेल तर त्याच्यात बदल करता येईल, कारण घटनादुरुस्तीच्या प्रक्रियेने घटनेमध्ये बदल करता येतात. त्यानुसार 1976 मध्ये 42व्या घटनादुरुस्तीने 3 नवीन शब्द सरनाम्यामध्ये ऍड करण्यात आले. एक म्हणजे समाजवादी, दुसरा धर्मनिरपेक्ष आणि तिसरा एक शब्द ऍड करण्यात आला अखंडता म्हणजे इंटिग्रिटी. सोशलिस्ट, सेक्युलर आणि इंटिग्रिटी हे 3 शब्द ऍड करण्यात आले. कधी? 1976 42वी घटनादुरुस्ती. ओके. हे 1976. राईट. मात्र सुप्रीम कोर्टाने हे पण म्हटलं की जरी सरनामा हा राज्यघटनेचा भाग मानला आणि त्यानुसार सरनाम्यामध्ये बदल करता येत असेल तरी सुद्धा जे राज्यघटनेचं बेसिक स्ट्रक्चर आहे, म्हणजे मूलभूत संरचना आहे, त्याला धक्का लागता कामा नये.
ओके, हे क्लिअर केलं. ठीक आहे, म्हणजे केशवानंद भारतीचा फायनल रिझल्ट काय? फायनल रिझल्ट हा की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. म्हणजेच सरनाम्यामध्ये बदल करता येऊ शकतात, परंतु हे बदल करताना राज्यघटनेच्या बेसिक स्ट्रक्चरला म्हणजे मूलभूत संरचनेला धक्का पोहोचवता येणार नाही. ओके, राईट. आणि तुमच्या हे लक्षात ठेवा की सरनाम्यामध्ये फक्त एकदाच बदल झालेला आहे, एकदाच दुरुस्ती करण्यात आलेली आहे आणि ती फक्त 42वी घटना दुरुस्ती 1976. ओके, आता केशवानंद भारतीच्या केसनंतर LIC इंडिया केस पण आली 1975 1995 मध्ये. त्याच्यात सुद्धा सुप्रीम कोर्टाने म्हटलं की सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. त्याच्यामुळे आत्ताची लिगल पोझिशन बघितली तर आपल्याला असं म्हणता येईल की सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानुसार सरनामा हा राज्यघटनेचा भाग आहे. राईट, ओके, परफेक्ट. तर अशा पद्धतीने मित्रांनो सरनामा हा जो टॉपिक सब टॉपिक आहे तो आपण अत्यंत डिटेलमध्ये बघितलेला आहे आणि आय होप की तुम्हाला हे सगळं व्यवस्थित कळलेलं आहे. काही तुमच्या शंका असतील तर कॉमेंट बॉक्समध्ये जरूर टाका. तुम्हाला जर लेक्चर आवडलं असेल ते पण कॉमेंट बॉक्समध्ये टाका, जेणेकरून मलाही चांगलं वाटेल, तुम्हाला समजतंय हे मला कळेल आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत, उमेदवारांपर्यंत हे चॅनल आणि हे व्हिडिओज पोहोचवा, जेणेकरून जे गरजू विद्यार्थी आहेत, गरीब विद्यार्थी आहेत, ते अत्यंत चांगल्या ज्ञानापासून वंचित राहणार नाहीत. ओके, थँक्यू.